आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे सैफ अली खान हल्ल्यासंदर्भात। सैफ अली खानच्या घरात 2 लिफ्ट आहेत। एक लिफ्ट केवळ कुटुंबासाठी राखीव आहे तर प्रायव्हेट लिफ्ट मधूनच घरात प्रवेश होतो। हल्लेखोरानं प्रायव्हेट लिफ्ट मधून घरात प्रवेश केल्याची माहिती आहे। एक्सेस कार्ड शिवाय प्रायव्हेट लिफ्ट मध्ये प्रवेश करता येत नाही। मात्र हल्लेखोर प्रायव्हेट लिफ्ट मधून आला कसा याचा तपास सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, ही खळबळजनक माहिती, सैफ अली खानच्या घरात 2 लिफ्ट आहे, जी एक लिफ्ट केवळ कुटुंबासाठी राखीव आहे, प्रायव्हेट लिफ्ट आहे आणि याच प्रायव्हेट लिफ्ट मधून हल्लेखोर आत शिरलाय। या संदर्भात अधिकची माहिती। खरं तर प्रज्ञा, पाहायचं झालं तर सैफ अली खानचं जे 12 मजल्यावर जे घर आहे त्या 12 मजल्यावर जो हल्लेखोर आहे, तर आपण पाहायचं झालं तर आता पोलिसांकडे सूत्रांची माहिती असते की 2 अज्ञात या इमारतीमध्ये प्रवेश करताना संशय आलेला अशी माहिती आता पोलिसांनी दिलेली। मात्र खरं तर सैफ अली खानच्या घरामध्ये जे आहे 2 लिफ्ट आहे। एक लिफ्ट केवळ कुटुंबासाठी ती राखीव आहे। प्रायव्हेट लिफ्ट मधून थेट सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश होतो। हल्लेखोराने प्रायव्हेट लिफ्ट मधून घरात प्रवेश केल्याची माहिती आता समोर येते। मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे जे ही प्रायव्हेट लिफ्ट आहे, या एक्सेस कार्ड शिवाय या प्रायव्हेट लिफ्ट मधून सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश करता येत नाही। मात्र इतका धाडस करतोय, हल्लेखोरानं इतकं धाडस केलेलं आहे। मात्र आता अधिकच संशय बळावतोय ते म्हणजे आता जर इतकं त्याने धाडस केलेलं आहे म्हणजे त्याला कोणीतरी नक्कीच मदत करत असणार। नक्कीच प्रज्ञा, आता जे आहे पोलिसांना जी जो आहे संशय अधिक वाढलेला पाहायला मिळते। तपास हा जोरदार सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे की जो हल्लेखोर आहे चक्क अशी शक्कल लढवत तो सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश करतो। म्हणजे याचं कारण म्हणजे की त्याच्या मागे कोणीतरी सूत्रधार असावा, याला पाळत ठेवून याने जो आहे आज चोर नसेल, हा जो हल्लेखोर असेल याने जो पाळत ठेवून जो हल्ला केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जे सैफ अली खानच्या घरामध्ये जे नौकर होते त्याच्या मधलाच कोणीतरी याचा जो भागीदारी असावा असा सुद्धा संशय आता पोलिसांकडून व्यक्त होताना पाहायला मिळतोय। प्रज्ञा, जी 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 धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान पोलिसांनी घरी काम करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतलंय। फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणारे पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत। पोलिसांची टीम सैफच्या घरी तळ ठोकून आहे। फॉरेन्सिकला हल्लेखोराच्या हाताचे ठसे मिळाले तर पोलिसांकडून सैफच्या नोकरांचीही चौकशी कसून सुरू आहे। सीसीटीव्हीत 2 संशयित आढळलेत। दोघांपैकी एकानं सैफवर हल्ला केल्याचा अंदाज आहे तर दोन्ही संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तपासासाठी पोलिसांच्या 6 टीम गठीत करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान घरी काम करणाऱ्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या कामगारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सध्या सैफ अली खानवर हल्ल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली। हालचालींना वेग आलेला आहे। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम तिथं पोहोचली आहे। तपास सध्या वेगानं सुरू आहे। पोलिसांच्या 7 टीम गठीत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आरोपीचा शोध घेतला जातोय। कसून चौकशी कामगारांची होताना दिसतीये। फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्यांचीही चौकशी केली जाते। आता या चौकशीतून काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण 9 तास उलटून सुद्धा आरोपी अद्यापही फरार आहे। हमारे डिपार्टमेंट फिंगरप्रिंट का स्लीपर डॉग भी आया था। कितने अलग अलग फिंगरप्रिंट्स मिले हैं सर? कहाँ के लिए कहाँ के लिए सर, आपने कहाँ के लिए है? कहाँ के फिंगरप्रिंट के फ्लैट के बाहर लिए थे? बता नहीं सकते, प्लीज सॉरी। लिफ्ट के अंदर से फिंगरप्रिंट की एंट्री हुई है, लिफ्ट के अंदर से ही लिए गए। नेमका हल्ला कसा झाला ते पाहूयात। वांद्र्यातील राहत्या घरी सैफवर चाकून हल्ला करण्यात आला। त्यानंतर मध्यरात्री 3च्या सुमारास चोर घरात शिरलाय। चोराची घरातील नोकरांसोबत बाचाबाची सुरू होती। यावेळी सैफ अली खान तिथं आला आणि त्याची चोरासोबत झटापट झाली।
हल्लेखोरानं सैफच्या पाठीवर धारधार शस्त्रानं वार केला। धारधार शस्त्र सैफच्या पाठीत अडकल्यानं रक्तस्राव झाला। सैफच्या मानेवरही 10 सेंटीमीटरची खोल जखम झाली। सैफच्या मान, हात आणि पाठीवर जखमा झाल्याचीही माहिती आहे। मध्यरात्री 3:30 वाजता सैफला रुग्णालयात आणण्यात आलं। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे। सैफच्या घरातला एक कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती आहे। आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे करीना कपूर लीलावती रुग्णालयात पोहोचली आहे। इब्राहिम आणि सारा अली खान सुद्धा रुग्णालयात पोहोचलेले आहेत। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि सैफ अली खानला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी, त्याची विचारपूस करण्यासाठी आता करीना कपूर पोहोचल्याची माहिती समोर येते। करीना कपूर लीलावती रुग्णालयात पोहोचली आहे। त्याचबरोबर इब्राहिम आणि सारा अली खान सुद्धा रुग्णालयात पोहोचलेले आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सैफ अली खानवर हल्ला झाला, त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली। शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे। त्याचबरोबर या हल्लेखोरानं 6 त्याच्यावर वार केलेले आहेत आणि या 6 वारांपैकी 2 जखमा खोल होत्या, त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर दुसरीकडे जर त्याच्या घराचं वातावरण पाहायला गेलं तर तिथे पोलीस पथक तैनात करण्यात आलेली आहे। तिथे टीम दाखल झालेली आहे, पोलिसांची फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे, क्राईम ब्रांच दाखल झालेली आहे आणि त्याचबरोबर श्वान पथक सुद्धा तिथं पोहोचलेला आहे आणि संपूर्ण या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असल्याची माहिती समोर येते। 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते आणि दुसरं म्हणजे सर्व फोन सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत आणि दुसरं म्हणजे या सैफ अली खानचा जो बंगला आहे, जे घर आहे, जे 12व्या मजल्यावर आहे, त्यामुळे आता चोर आतमध्ये शिरलाच कसा असा सवाल उपस्थित होतोय आणि एकट्या चोरानं 6 वार केले आणि तो पळून सुद्धा गेला। त्यामुळे आता इतक्या हलक्या दर्जाची सुरक्षा असल्याची माहिती समोर येते, आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाला। सारा आणि इब्राहिम अली सैफच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले तर सैफवर 6 वार झाल्याची माहिती आहे। चोरीच्या उद्देशानं हल्ला झाल्याची पोलिसांची माहिती। तर हल्लेखोर रात्रीपासून घरात दबा देऊन बसलेला होता। सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे। शस्त्रक्रिया झाल्याची डॉक्टरांची माहिती आहे। तर थोड्याच वेळात शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत आणि आतापर्यंत सैफवर कशा प्रकारे उपचार झालेले आहेत त्याची माहिती थोड्याच वेळात देतील। तोवर आपण पाहायला गेलं तर प्रसार माध्यमांनी तिथे गर्दी केलेली पाहायला मिळते। लीलावती रुग्णालयाच्या बाहेर करीना कपूर तिथे पोहोचली आहे, सारा अली खान पोहोचलेली आहे, इब्राहिम सुद्धा तिथे पोहोचलेला आहे। त्याचबरोबर आता सैफ अली खान त्याची प्रकृती स्थिर आहे, त्याला आयसीयू मध्ये दाखल केल्याची माहिती समोर येते। भीतीचं वातावरण निर्माण करू नका असं योगेश कदमांनी म्हटलेलं आहे। योगेश कदम यांनी आवाहन केलेलं आहे कारण या प्रकरणाची राजकीय वर्तुळात सुद्धा पडसाद उमटताना दिसतायत। विरोधकांकडून आता थेट गृहमंत्री खात्यावरच, गृह खात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। घटनेला धार्मिक रंग देऊ नका असं योगेश कदमांनी म्हटलेलं आहे कारण जितेंद्र आव्हाड यांनी खरं तर यावर प्रश्न उपस्थित केला होता की आधीच या हल्ल्याचा कट रचला गेल्याचा संशय, आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला होता आणि त्यानंतर योगेश कदमांची ही प्रतिक्रिया आणि त्यामुळे आता न्यूरोसर्जन बताने आए हैं कि उनका ऑपरेशन मिस्टर सैफ अली खान का ऑपरेशन अच्छे से हो गया है। उनका न्यूरो सर्जरी और प्लास्टिक सर्जरी दोनों कंप्लीट हुआ है और उनको ऑपरेशन थिएटर से हमने आईसीयू में शिफ्ट किया है फॉर 1 day ऑब्जर्वेशन। आफ्टर दैट वील डिसाइड टुमारो। राइट नाउ इट इज लुकिंग एब्सोल्युटली फाइन। ही इज ऑन रिकवरी पाथ। द रिकवरी शुड बी 100%।
as per our initial understanding. सर कितनी चोटें आई थी, कितनी चोटें आई उनको? सर तो दो एकदम गहरी चोटें हैं, 2 इंटरमीडिएट है और 2 एब्रेशंस जैसा है, जैसा खरोच से कैसे आ जाता है तो चाकू का नोक से ऐसा खरोच से आ गया है। इतना बड़ा 2.5 इंच का चाकू का पीस अंदर स्पाइन से हमने निकाला है। डॉक्टर डांगे उस बारे में आपको ठीक से बताएंगे। यस सर डॉक्टर डांगे। थोड़ा पीछे जाओ, बोलने दो सबको। So Mr. Saif Ali Khan was admitted in the morning at 2 a.m. at Leelavati Hospital with alleged history of assault by some unknown person. At 2 a.m. he sustained major injury to the thoracic spinal cord due to lodged knife in the spine. Surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid. 2 other deep wounds on his left hand and one on the neck was repaired by plastic surgery team. The entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of his other condition. He is completely stable now. He is recovering well. And left hand and one on the neck was repaired by plastic surgery team. The entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of his other condition. He is completely stable now. He is recovering well and out of danger. Thank you. दरम्यान चाकूचा तुकडा मणक्याच्या जागेतून काढण्यात आला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि ती यशस्वी सुद्धा झालेली आहे। आता सैफ अली खान याची प्रकृती स्थिर असल्याचीही डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे। त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेला आहे। ते आता यावेळी डॉक्टरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री घरात शिरलेल्या चोरानं धारदार शस्त्रानं वार केले होते आणि या हल्ल्यात सैफ अली खान गंभीररीत्या जखमी झाला होता। त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते। अगदी मध्यरात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर आता डॉक्टरांनी अधिकृत माहिती दिलेली आहे। सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर आहे। मानेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आलेली आहे। चाकूचा तुकडा मणक्याच्या जागेतून काढण्यात आला असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तर सैफ अली खान वरील शस्त्रक्रिया होती ती यशस्वी झालेली आहे आणि सध्या तो आयसीयू मध्ये आहे। आयसीयू मध्ये त्याला दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला पाहण्यासाठी त्याची विचारपूस करण्यासाठी करीना कपूर त्याची पत्नी तिथे पोहोचलेली आहे। त्याचबरोबर इब्राहिम आणि सारा अली खान सुद्धा रुग्णालयात पोहोचलेले आहेत। अत्यंत हाय प्रोफाईल केस असल्यानं मुंबई पोलिसांची तब्बल 7 ते 8 पथकं या घटनेचा तपास करतायत। सुरुवातीला मुंबई पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये सैफ अली खानच्या इमारतीत गेटवर किंवा मजल्यावर कोणत्याही संशयास्पद व्यक्तीचा वावर दिसून आला नव्हता। त्यामुळे चोर सैफच्या घरात कसा शिरला हा प्रश्न पोलिसांना सतावत होता। मात्र त्यानंतर तपासाअंती पोलिसांना एका सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये 2 संशयित व्यक्ती आढळून आले आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत जे रुग्णालयाच्या बाहेर आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, डॉक्टरांचं सध्या सविस्तर काय म्हणणं आहे आणि सध्या सैफची प्रकृती कशी आहे? स्थिर असल्याची माहिती मिळते। आयसीयू मध्ये त्याला दाखल करण्यात आलंय, तर या संदर्भात अधिकची माहिती त्याला भेटण्यासाठी कोण कोण पोहोचलाय? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर या ठिकाणी आता डॉक्टरांकडून माहिती मिळालेली आहे। सैफ अली खानवरती जी सर्जरी करण्यात आलेली होती ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे आणि आपण बघितलं मानेचा कणा आहे त्यावरती ही सर्जरी करण्यात आलेली होती आणि ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे। आता सैफ अली खान यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि आयसीयू मध्ये त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत आणि आपण बघितलं तर
या पूर्णपणे जी प्रकृती आहे सैफ अली खानची ती पूर्णपणे आता स्टेबल झालेली आहे आणि आपण बघतो या ठिकाणी डॉक्टरांकडून ही माहिती मिळालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतो सैफ अली खान यांच्या घराण्यातून सारा अली खान त्यांची मुलगी तसंच इब्राहिम त्यांचा मुलगा आणि आत्ताच आपण बघतो करीना कपूर देखील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता आपण बघतो सैफ अली खान यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि ICU मध्ये त्यांच्यावरती उपचार हे डॉक्टरांकडून सुरू आहेत पण आपण बघतो डिस्चार्ज अद्यापही डॉक्टरांनी काय म्हटलेलं नाहीये कारण की अद्यापही सैफ अली खान यांच्यावरती उपचार सुरू असल्यामुळे डिस्चार्ज कधी मिळणार याबद्दल डॉक्टरांकडून अद्यापही कोणती माहिती आलेली नाही. मनोज, पोलीस कधीपर्यंत सैफचा जबाब नोंदवण्यासाठी येऊ शकतात? नक्कीच आत्ताच आपण बघितलं प्रज्ञा तर सैफ अली खान यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि ICU मध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू थोड्या काही वेळामध्ये जेव्हा ते पूर्णपणे स्टेबल होतील तेव्हा त्यांच्यावरती पोलीस येऊन त्यांचा जो जबाब आहे तो नोंदवणार आहेत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर पोलिसांना देखील महत्वपूर्ण माहिती ही मिळू शकते कारण की सैफ अली खान आणि त्या चोरामध्ये झटापटी झालेली होती तेव्हा त्या चोरांनी सैफ अली खान यांच्यावरती 6 वार केलेले होते त्यामध्ये 2 वार अत्यंत मोठ्या प्रमाणात गंभीर होते आणि त्याच्यावरती जी सर्जरी आहे ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे आणि जी सर्जरीची प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून सैफ अली खान आता धोक्याबाहेर आहेत आणि त्यांना आता ICU मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता जेव्हा पोलीस यंत्रणांना माहिती जेव्हा मिळेल तेव्हा अजून तपासाला योग्य ती दिशा आणि आपण पूर्णपणे मार्गदर्शन मिळणार आहे. जी जी मनोज, पाहायला गेलं तर सैफ अली खान जिथं राहतो त्या बिल्डिंग मध्ये खरं तर 2 लिफ्ट आहेत ज्यामध्ये एक खाजगी लिफ्ट आहे, प्रायव्हेट लिफ्ट आहे आणि त्या प्रायव्हेट लिफ्ट मधून फक्त त्याचे कुटुंबीय येऊ शकतात आणि त्याच प्रायव्हेट लिफ्ट मधून हा हल्लेखोर आला. मात्र अजून संशय बळावतोय कारण इतकी हिंमत हल्लेखोरानं केली म्हणजे कोणाची मदत लागलीच असेल त्याला. नक्कीच आता आपण बघितलं तर सैफ अली खान यांची जी तो राहता ठिकाणी ते बँड्रा या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघतो मोठे उच्चस्तरीय लोक या ठिकाणी राहतात आणि आपण बघतो या 12व्या माळ्यावरती सैफ अली खान हा राहतो आणि या सैफ अली खानच्या घरीमध्ये जायला आपण बघतो त्या ठिकाणी बिल्डिंग मधून 2 लिफ्ट आहेत पण त्या 2 लिफ्ट मधून जेव्हा एक्सेस असेल तेव्हाच आपण त्या लिफ्ट मधून जाऊ शकतो पण आता ह्याच्याकडे ह्या चोराकडे एक्सेस आला कुठून आणि हा लिफ्ट मध्ये गेला कसा, याच्या मागे कोण आहे, याचा करता कोण आहे आणि याच्या मागे अजून किती माणसं याच्या सोबत आहेत याचा संपूर्ण तपास आपण पोलिसांकडून हा केला जात आहे. मनोज, हल्ल्यानंतर इतकी लगबग सुरू आहे, इतकी सतर्कता बाळगली जाते, इतक्या हालचाली सुरू आहेत पोलीस पथकाकडून मात्र अद्यापही 9 तास उलटून गेलेत, अद्यापही चोर हल्लेखोर फरार आहे. नक्कीच प्रश्न कारण की अद्यापही हल्लेखोरांच्या चेहऱ्याबाबत कोणी स्पष्टताही देण्यात आलेली नाही आहे कारण की आपण बघितलं तर जे कर्मचारी आहेत सैफ अली खान यांचे त्यांच्याकडे देखील हा जबाब नोंदवण्यात आलेला आहे पण आपण बघितलं तर सैफ अली खान यांचा जबाब फक्त बाकी आहे पण सैफ अली खान यांच्यावरती उपचार सुरू असल्यामुळे त्यांचा हा जबाब नोंदवला आला नाहीये पण आता सैफ अली खान यांना ICU मध्ये ठेवण्यात आलेला आहे तर ते जेव्हा पूर्णपणे स्टेबल होतील त्या ठिकाणी पोलीस त्यांच्याकडे हा जबाब नोंदवून घेतील पण तेव्हा पण आपण बघितलं तर आता 9 तास उलटून गेलेले आहेत आणि पोलिसांचे 5 पेक्षा अधिक पथके आहेत ते चोराच्या शोधामध्ये लागलेले आहेत आणि आपण बघितलं क्राईम ब्रांच देखील या ठिकाणी त्या चोराचा शोध घेत आहे आणि संपूर्ण माहिती ही मिळवत आहे कारण की आपण बघितलं सिक्युरिटी गार्ड पासून ते त्यांच्या काम करणारे कर्मचारी यांचे देखील पोलिसांकडनं पूर्णपणे तपास सुरू आहे त्यामुळे सिक्युरिटी आणि जे कर्मचारी यांचा पण पूर्णपणे तपास घेऊन काय माहिती मिळते याकडे पोलिसांना भर देत आहेत त्यामुळे सातत्याने आपण बघितलं जे कर्मचारी त्यांच्याकडे पण सातत्याने तपास हा सुरू आहे आणि जी त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड हे ठेवण्यात आलेले होते त्यांचाही या तपास सुरू आहे तसंच आपण बघितलं जी कामवाली जी त्या ठिकाणी मदतनीस आहे तिचा देखील जबाब हा नोंदवला जाऊ शकतो कारण की तिची पण झटापट त्या चोराबरोबर झाली होती तेव्हा चोराने तिच्यावरती देखील हल्ला केला तिच्या हातावरती हल्ला केल्यामुळे ती त्या ठिकाणी तिच्यावरती देखील आता उपचार हे सुरू आहेत आणि तिच्याकडे देखील पोलीस हा कदाचित जबाब हा नोंदवू शकतात त्यामुळे पूर्ण जो सैफ अली खानचा जबाब आहे तो पूर्णपणे महत्वाचा ठरणार आहे आणि त्यामधून ते चोराचे पूर्णपणे जे काय निदर्श आहे ते पूर्णपणे दिसून येणार त्यामुळे आता सैफ अली खान यांचा जबाब हा पूर्ण अत्यंत महत्वाचा असणार आहे. जी 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 पाहायला गेलं तर मनोज, हल्लेखोर अद्यापही फरार आहे, अद्यापही चौकशी पोलिसांकडून केली जाते आणि दुसरं म्हणजे या तपासाला या हल्ल्याला खरं तर राजकीय रंगही दिला जातोय, राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरू आहे. त्याचबरोबर योगेश कदम यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे टीकाकारांना की याला राजकीय रंग देऊ नका. या संदर्भात अधिकची माहिती कारण की आपण बघितलं प्रज्ञा ही 3री घटना आहे कारण की पहिली घटना आपण बघितलं
सलमान खान यांच्या घरावरती हमला करण्यात आलेला होता, गोळीबारही करण्यात आलेली होती. त्यानंतर आपण दुसरी घटना बघितलं तर बाबा सिद्दीकी यांची असे त्यांच्यावर देखील गोळी झाडून त्यांची हत्याही करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर ही तिसरी घटना आहे, त्यामध्ये सैफ अली खानच्या घरामध्ये चोर जातो आणि तो सैफ अली खान यांच्यावरती हल्ला करतो आणि 2 हल्ले असे करतो. ते मोठे जखम आहेत, ते त्यावरती कुठे काय त्या हल्ल्यामध्ये काही चुकीचं झालं असतं तर सैफ अली खानला एकदम धोका देखील असला असता असं देखील म्हटलं जात आहे. पण आपण बघितलं या 3 हल्ल्यामुळे कुठेतरी हे जे आता राजकारण आहे ते मोठ्यापणे एकमेकांवरती टीका करू लागलेलं आहे आणि त्यावरती विरोधक आपण बघू शकतो ते गृह खात्यावरती प्रश्न निर्माण करत आहेत. आणि त्यावरती देखील आता जे राज्यमंत्री आहेत योगेश कदम यांनी देखील म्हटलेले यावरती राजकारण करू नका. आणि आपण बघितलं तर ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण केला जातो त्यामुळे कुठे मुख्यमंत्री याकडे आता कशा प्रकारे या प्रश्नाला सामोरे जात आहे, तसंच आपण बघितलं गृहमंत्री याला कसापणे उत्तर दिले हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं ठरणार आहे. धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर सीसीटीव्ही फुटेज तपासले गेलेले आहेत पोलिसांकडून आणि सैफ अली खानच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 संशयित व्यक्ती आढळलेले आहेत आणि 2 संशयित व्यक्तींपैकी एकानं सैफ अली खानवर हल्ला केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र याबाबत अद्याप पोलीस अंतिम निष्कर्षापर्यंत आलेले नाही आहेत. परंतु तपासावेळी पोलिसांच्या हाती आणखी एक माहिती लागली आहे. त्यानुसार सैफच्या इमारतीमध्ये काम करणारा एक व्यक्ती या 2 संशयितांच्या ओळखीचा असून तो या सगळ्यात सामील असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने आता पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी सध्या या 2 संशयित व्यक्तींना शोधण्यासाठी आपली पथकं कामाला लावलेली आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत पोलिसांनी 7 आणि गुन्हे शाखेची 8 पथकं तपास करतायत. चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या इमारतीत आणि घरात शिरला असावा याचा शोध घेतला जातो आणि या इमारतीला एक फायर एक्झिट आणि डक्ट एरिया आहे. मात्र या जागेतून कोणीही आत शिरण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी तुर्तास फेटाळून लावली आहे. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा. आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात, वेदना होतात, पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत, बँकात घुसतायत. आज सवेरे सवेरे जो सैफ अली खान जी के बारे में खबर आई बहुत ही शॉकिंग है, पर सरप्राइजिंग नहीं है. सरप्राइजिंग इसलिए नहीं है क्योंकि लगातार हम देख रहे हैं किस तरीके से सेलिब्रिटीज पे अटैक हो रहे हैं, चाहे वो सलमान खान जी हो, चाहे वो बाबा सिद्दीकी जी का मर्डर हो, और अब सैफ अली खान जी को लेकर ये कहा जा रहा है कि चोर ने घुसने की कोशिश की, वहां पे उनको स्टैप किया और वो अभी लीलावती में उनकी सर्जरी जारी. ये लॉ एंड ऑर्डर व्यवस्था जो मुंबई की है वो कंसिडर्ड वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड, सिर्फ देश में ही नहीं, वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड, और उसको चोट पहुंचाने का काम लगातार चल रहा है. अगर सही मायने में गोविंद भाई एक मिनट बीच में से साइड हो, बीच में से साइड सर मागे गोविंद पहिला मराठी सर तुम्ही बोलायला चालू करा, शांत होता. अभी कल रात में एक्टर सैफ अली खान इनके साथ जो इंसिडेंस हुआ है उसमें एक्टर के घर पे गया था ऐसा इन्वेस्टिगेशन में पता चला है. एक्यूज्ड फायर एस्केप का यूज करके इनके घर पे गया था, ये भी पता चला है. अभी तक के इन्वेस्टिगेशन में ये एक चोरी का अटेम्प्ट था, ऐसा हमारे इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है.
एक्यूज को जल्दी अरेस्ट करने की कोशिश हमारी चल रही है और एक बार एक्यूज अरेस्ट हो जाता है तो उसके बाद आगे के डिटेल्स ये हम आपसे डिस्क्लोज कर पाएंगे। एक एक्यूज्ड आइडेंटिफाई हो चुका है, उसने स्टेयरकेस का यूज़ किया था, ये पता चला है। उस एक्यूज को अरेस्ट करने के लिए टीम्स फील्ड पर है। सीसीटीवी में कौन 10 डिटेक्शन टीम्स हैं जो अलग अलग डायरेक्शंस में काम कर रही है। एक एक्यूज्ड है, वो एक्यूज्ड की मूवमेंट उस अपार्टमेंट में कल रात में ये इंसिडेंट्स के समय पे देखी गई है और उस दिशा में इन्वेस्टिगेशन चल रहा है। स्टेयरकेस मराठी सांगा, गुन्हा दाखल झालाय का? बिल्डिंग में कैसे है और घटना के बाद वो कैसे भागा? जो एक्यूज्ड है, इस एक्यूज ने स्टेयरकेस का यूज करके ऑफेंस रजिस्टर हो चुका है बँड्रा पोलीस स्टेशन में। मराठीत बोलतो आता। काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्यूज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील। क्या एक्टर को टारगेट किया जा रहा है क्या? बांद्रा में जो एक्टर रहते हैं प्रायमरी या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होताच पुढचे डिटेल्स डिस्क्लोज करता येतील। आठवडाभर पूर्वी तो कुठे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला आहे का? अरे भाई सध्याचं प्रायमरी फोकस आरोपीला अटक करण्यात आहे। आरोपी लवकर अटक करण्यात येईल। आरोपीला अटक केल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि ते डिस्क्लोज करण्यात येतील। थँक्यू। तर चोरीच्या उद्देशानं हल्ला झाल्याचं आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। तर आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं सुद्धा पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे। संशयितानं पायऱ्यांचा वापर केल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। तर आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांच्या टीम कार्यरत असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय। प्रसार माध्यमांशी पोलिसांनी बातचीत केली आणि यावेळी त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर पाहतो आपण हालचालींना वेग आलेला आहे। सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर पोलीस पथक तैनात करण्यात आलेलं आहे। 9 तास उलटलेत, 9 ते 10 तास उलटले असले तरी अद्यापही आरोपी फरार आहे। सीसीटीव्हीत तपासले जात आहे। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम तिथे दाखल झालेली आहे। श्वान पथक तिथे पोहोचलेलं आहे आणि संपूर्ण परिसराचा तपास केला जातोय। त्याचबरोबर कामगारांचीही चौकशी केली जाते, कसून चौकशी केली जाते। सगळ्यांचे फोन जप्त करण्यात आलेले आहेत। दरम्यान सैफ अली खान याच्यावर चोरानं एकूण 6 वार केले, त्यापैकी त्याच्या मानेवर 10 इंचाची खोल जखम झाली आणि तर पाठीत धारदार शस्त्राचं पातळ उतून बसलं होतं आणि त्याच्यावर आता शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे। आतापर्यंत कोणत्या अभिनेत्यांना धमक्या आल्यात आपण पाहतोय। वांद्र्यातील सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला। सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या। त्याचबरोबर शाहरुख खानला सुद्धा खंडणीची मागणी करण्यात आली, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली।
अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, आमिर खान आणि यांना सुद्धा धमक्या आल्यात. अक्षय कुमारला गँगस्टर रवी पुजाराकडून धमकी देण्यात आली होती. पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिंगर हनी सिंगला सुद्धा गँगस्टर गोल्डी बराड करून धमकी देण्यात आली. मिथुन चक्रवर्तींना सुद्धा पाकिस्तानातून धमकी देण्यात आली होती. संजय दत्तला अबू सालेम आणि दाऊद इब्राहिमकडून धमकी देण्यात आली होती. विक्रांत मेसीला गोध्रा हत्याकांडावरून द साबरमती रिपोर्ट चित्रपटावरून धमकी देण्यात आली होती. बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीला बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती. एकोणीसशे 97 मध्ये टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान या आता हल्ल्याला राजकीय रंग लागलेला आहे पाहायला मिळतोय. विरोधकांकडून टीका टिप्पणी केली जाते. तर जितेंद्र आव्हाड यांनी काय ट्विट केलंय ते पाहूयात. जितेंद्र आव्हाड म्हणतात, सैफ अली खानवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित गटाचा भाग असू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून सैफ अली खानला मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं. हे पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं, या दिशेनं तपास होणं गरजेचं असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात. तर आव्हाडांकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे. सैफ अली खानवर हल्ला झाला, आता तो सध्या सेफ आहे. दुसरं म्हणजे पोलिसांकडूनही या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. डॉक्टरांकडून माहिती देण्यात आलेली आहे. जो हल्लेखोर होता तो पायऱ्यांवरून घरात शिरला असल्याची पोलिसांकडून माहिती आहे. तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि सैफ अली खानला पाहण्यासाठी करीना कपूर त्याची पत्नी तिथं पोहोचली आहे. त्याचबरोबर सारा अली खानही पोहोचलेली आहे. सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. जर मोठी लोक मोठ्या सुरक्षेच्या घेऱ्यामध्ये राहणारी सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचं काय, अशी आज परिस्थिती सैफ अली खानच्या प्रकरणाच्या निमित्तानं उपस्थित झालेली आहे. जर मुंबईसारख्या शहरामध्ये घरांना बुलेट प्रूफ काचा लावावा लागत असतील, 12व्या माळ्यावर घुसून अटॅक होत असतील, महिलांवरच्या शोषणाच्या केसेस सातत्यानं वाढत असतील, तर मग हे गृहमंत्रालयाचं, गृहमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही तर मग कोणाचं अपयश आहे? The attack on actor Saif Ali Khan is a cause for concern. If people like him with high profile and different levels of security can be attacked in their own homes, then the common citizens have to worry. The fear of law seems to be at a low in Maharashtra in the last 2-3 years. This is because a lot of leniency has been given to people who commit crime. I think the Home Department of Maharashtra should take this very seriously and assure the safety of people of Mumbai and Maharashtra. देवेंद्र फडणवीस जी, उनको संज्ञान लेना चाहिए. उनको अरे हम लोग अगर सुरक्षित ही नहीं रहेंगे मुंबई जैसे शहर में, और इतने बड़े बड़े पदों पर बैठे लोग, सैफ अली खान कोई साधारण आम चलते आदमी नहीं है, नवाब पटौदी के खानदान से है, एक फिल्म स्टार है,
तो ऐसे लोग भी अगर सुरक्षित नहीं है तो आप बताइए कि आम आदमी का क्या होगा। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। लोग डरे हुए हैं कि अगर सैफ अली खान के घर में चोर घुस के चाकू से हमला कर रहे हैं तो फिर किसी झुग्गी झोपड़े में घुसकर तो कभी भी किसी को मारा जा सकता है। इस पर सरकार को ध्यान देने की आवश्यकता है। सैफ अलीजींच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी जो आहे त्याच्यावरती हा काल रात्री भाड हल्ला झालेला आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचं सगळ्यात मोठा वावर आहे, लोकांचा वावर आहे, अशा ठिकाणी या घटना व्हायला लागलेल्या आहेत। या व्यक्तींकडे पोलीस प्रोटेक्शन आहे, त्या व्यतिरिक्त स्वतःची अशी वेगळी सुरक्षा व्यवस्था पण आहे। असं असताना सुद्धा दुर्दैवाने अशा हल्ला होतो आणि अशा तऱ्हेने ज्या घटना मुंबईमध्ये होतात त्या मुंबईमधल्या कायदा सुव्यवस्थेचे जे आहे त्याच्यावरती खूप या ठिकाणी जे विश्वास होता तो आता आमचा तुटलेला आहे आणि याच्या माध्यमातून प्रश्न सुद्धा निर्माण झाला की सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती आता पुढच्या काळामध्ये काय त्याचे परिणाम होणार आहेत। सैफ अली खान हमारे देश का एक बहुत ही उम्दा कलाकार है और वो भाई को अगर कहीं भी किसी तरह से चोट लगी या हमला हुआ, हम उसकी बहुत कड़ी निंदा करते हैं। अपराधी को तुरंत पकड़ना चाहिए और जल्दी उनकी रिकवरी हो जाए। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ। सैफ अली प्रकरणात पोलीस तपास करत आहेत, लवकरच सत्य बाहेर येईल। परंतु लगेच शरद पवार किंवा संजय राऊत यांना राजकीय आखाड्यात उतरण्याची गरज नाही। प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते याचं भान कदाचित संजय राऊतांना नसेल, परंतु पवार साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवं।